कॅप्टन भाटाले संघाचा शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला भाटाले संघ कर्णधार आई जोगेश्वरी जून आंदुरकी बी संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेची नियमावली आहे, एक लक्षात घ्यायचं आहे, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. आपला ड्रेस कोड समान नाही. कॅप्टन बघा, सामना पंच सुरू करायचा नाही. कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. भाटाले चला सामन्याला सुरुवात करायची आहे. क्रिश आणि अनिकेत तशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज नीरज. हो, स्लॉग हिट करण्याचा स्वीपच्या अंदाजाने पटका खेळलेला आहे. एकदा पूर्ण करतो गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा पहिल्या चेंडूवर क्रिशने चौकार लगावलेला आहे. ऑफ द मार्क. धावसंख्येला प्रारंभ करताना अतिशय वेगाने वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडासा सामना थांबलेला आहे. प्रचंड वेग आहे. 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल. जर 16वा मिनिट घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर नीरज. सामना करेल बॅटर अनिकेत. चांगला फटका, पण ह्यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला गचाल क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचाच फायदा उचलला. एका धाब्याला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 7. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर नीरज. चांगला फटका, ऑन साइडला जातो चेंडू. एकच धाव मिळेल बॅटरला, एक पेक्षा जास्त नाही. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 8. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय नीरज. राऊंड द विकेट. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 9 या अंकावर. नीरज पुन्हा एकदा तयार होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर अनिकेत. हो, प्रचंड वेग होता या चेंडूवर. प्ले अँड मिस, फंटास्टिक डिलिव्हरी. चेंडू जातो डॉट. याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर बिनगडी बाद 9. यानंतर आजच्या पूलमधून शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या फेरीतील बंद्र्या मारुती काल्लेर आणि मयुरेश 11 भादवड. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. बंद्र्या मारुती काल्लेर आणि मयुरेश 11 भादवड असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल.
षटक क्रमांक 2 साठी प्रेम तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल बॅटर क्रिश खेळतोय एक चौकाराच्या मदतीने 6 धावांवर. अनिकेतने आतापर्यंत 3 धावा जोडल्यात आपल्या संघासाठी. न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित न्यू एकविरा चषक 2026 अंडर 25 बिग बॅश ही स्पर्धा 2 दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे. दिनांक 30 मार्च ते 31 मार्च 2026 असा या स्पर्धेचा कालावधी. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. नैसर्गिकरित्या मैदानाची साफसफाई होताना प्रचंड वेगाने वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये प्रेम तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. हो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे. धावफलक 9. षटक क्रमांक 2 ला प्रारंभ झालेला आहे. क्रिश आणि अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता पण हा चेंडू स्वेअर आहे. पंच वाईटची खून करताना आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. त्या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 10 विदाउट लॉस. पुन्हा एकदा प्रेम. हो, खूप सुंदर चेंडू होता. स्विंग अँड मिस. चेंडू जाते डॉट. धावफलकावर कायम आहेत 10. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. कमी धावांवर जर थांबवायचं असेल तर ह्या उलट किमान 40+ जर धावा जोडल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकतं. पुन्हा एकदा तयार होताना प्रेम बॉलिंग मार्कवर. हो, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. खूप वेगाने हा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक रिव्ह्यू आहे का? यस, पंचांनी आता DRS ची मागणी केलेली आहे वाईट साठी. बॅटिंग रिव्ह्यू आहे का अंपायर रिव्ह्यू आहे? अंपायर्स कॉल. यस, बॅटिंग कॉल आहे. बॅटिंग साइडचा रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता रिव्ह्यू घेता येणार नाही जून अंदुर्की संघाला. प्रेमचा पुढचा चेंडू. बॅटची कडा एस्ट्यांच्या मागे झेल आणि पहिला फलंदाज फेल. उडवले चेंडूला. व्हाट अ शॉट. चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. येस, 4 व्हीलर थार मला तर वाटतं कोणतं तिथे पार्क केलेलं आहे डीप मिड विकेटला. तिचा अँगल चेंज करायचा. आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करा. ग्लास रिफ्लेक्ट होत आहेत. प्रेमचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. चेंडू हवेमध्ये पण फलंदाज बाद होतोय. खूप सुंदर झेल. अजून एक गडी बाद होतोय जून अंदुर्की संघाचा.
डीजे. तर या धावा मात्र धाव पलकावर पाहतोय स्कोर कार्ड वर 16. दुसरा गडी बाद झालेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. न्यू बॅटर आदी आणि षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅक वर तयार होईल गोलंदाज प्रयाग. ओ फुल्लर लेनचा चेंडू टाकला होता. व्ही शेप मध्ये खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काऊ कॉर्नरला गुड थ्रो. मिळेल फक्त एकच धाव. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 17. 17 लॉस ऑफ 2 विकेट. आई जोगेश्वरी झू नांदूर किब्बी. पुढचा चेंडू प्रयाग याचा फार एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला फटका पण ह्यावेळेला प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल एकच धाव. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 18. 18 ला 2 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. प्रयाग पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर. सामना करेल बॅटर सलामीवीर अनिकेत. बॅटची कडा थर्ड स्लिपला चांगला झेल आणि फलंदाज होते बाद. धावा धावपलकावर स्थिर आहेत. 18. पुढचा चेंडू प्रयाग याचा. हो जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप वेगाने चेंडू टाकला होता. जलद गतीने चेंडू टाकला होता. प्रयाग याने चांगली गोलंदाजी करते. थर्ड ओव्हर मध्ये तिसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. कमालीचे नियंत्रण. कंट्रोल बॉलिंग. धावा धावपलकावर स्थिर आहेत 18. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. 2 धावा खर्च केलेत. 1 विकेट. किफायती गोलंदाजी करतोय. उडवलाय चेंडूला पण ह्या वेळेला लॉंग ऑन ला कॅच ड्रॉप. संधी होती गडी बाद करण्याची ती दवडली. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 20. सामना सुरू असताना कुठल्याही प्रकारचं वाहन मैदानाच्या आतमध्ये आणू नका प्लीज. 20 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावर. प्रयाग चांगली गोलंदाजी करतोय. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी प्रयागने आतापर्यंत सादर केलेली आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. हो चांगला फटका. तगडा प्रहार आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार. अर्जुन आमच्यापासून दूर जातोय. हो ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता.
कॅच ड्रॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. संधी होती पण खूप अवघड झेल होता. 2 धावा पूर्ण केल्या आधी याने. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 28. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर अर्जुन. हो वा. चेंडू पाहतो आपण ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. अगदी सरळ बॅटने फटका खेळला होता. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 30. अंतिम षटक मार्गस्थ असताना पाहतोय 30 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो खूप सुंदर चेंडू होता पण तिथे काय घडले पाहावं लागेल. चेंडू अतिशय वेगाने चाललाय फाईन लेग कडे. 4 धावा चौकार. फाईन लेग सीमारेषेकडे रुबी कट. 4 धावा चौकार. पुढचा चेंडू स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता तिथे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नो इंस्ट्रक्शन टू अंपायर्स. कुठल्या प्रकारचा पंचांना इशारा द्यायचा नाही. सर्व संघांना सक्त इशारा आहे. पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असेल. खूप सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा मात्र धाव पलकावर स्थिर आहेत कायम आहेत. 34. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सामना करेल बॅटर आदी. फुलटॉस चेंडू होता डाव्या इष्टीवरचा लोअर फुलटॉस चेंडू पण क्षेत्ररक्षण लाजवाब. थ्रो देखील चांगला आलेला आहे. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि ह्याच बरोबर फलंदाज होते धावबाद. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागतोय आई जोगेश्वरी जून अंदुरकी बी या संघाला. आधी धावबाद स्वरूपामध्ये बाद होताना आपण बघितला. न्यू बॅटर सन्नी येतोय खेळपट्टीवर. सामना करेल बॅटर वेद. हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलेल्या चेंडूला काऊ कॉर्नरला गचाल क्षेत्ररक्षण. एकाने सोडलं दुसऱ्याने अडवलं. वेळ होती वेद याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद आणि ह्याच बरोबर पहिला डाव देखील समाप्त झालेला आहे.
स्पर्धेचा खेळायचा. मग प्रेक्षकांना अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट संघाला खूप सारे शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज नाणेफेक जिंकली आहे. मयुरेश इलेव्हन भादवड संघ कर्णधाराने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले 15 मारुती काल्हेरला. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. बॉल घे हिमांशू, बॉल घे तो. बॅक टू द क्रिकेट नाऊ. 38 धावांचं लक्ष हे विजयाचं पार करावं लागेल जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या अखेरीस 37 धावा जोडल्या आई जोगेश्वरी जून अंदुरखी बी या संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर रवाना करायचे भाटाळे. प्रति षटकामागे जवळजवळ 9 ते 10च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील विजयाला गवसणी घालण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला एकीकडे टाटा IPL इंडियन प्रीमियर लीग देखील सुरू झालेल्या कालच KKR ला पराभूत करून मुंबई इंडियन्सने मोठा विजय संपादन केला. हिटमॅन 14 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिला सामना जिंकलेला आहे मुंबई इंडियन्सने. पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत होताना आपण कित्येक वेळेला बघितलं होतं मुंबई इंडियन्सला. याच मैदानावर KPL खारबाव प्रीमियर लीग ही स्पर्धा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण बघितली. खूप सुंदर मैदान, नवीन मैदानाची ही बांधणी झालेली आहे आणि याचं सर्व क्रेडिट श्रेय जाईल ग्रामस्थ मंडळ खारबाव, ग्रामपंचायत कमिटी खारबाव, 40+ फॉर्मॅटचे जे संघ आहेत खारबावचे, रेग्युलरचे जे संघ आहेत त्यांना याचं सर्व श्रेय जाईल. खरं तर खारबाव गावासाठी मैदान अवेलेबल नव्हतं, ते मैदान उपलब्ध झालेलं आहे. एक खूप मोठी उपलब्धी या गावासाठी. नवीन मैदान पाहतो आपण स्वर्गीय द्वारकाबाई कृष्णा तरे कोळी क्रीडांगण खारबावचं ऐतिहासिक ग्राउंड हे नवीन मैदान आपल्याला बघायला मिळते आणि विशेष म्हणजे निसर्गरम्य असं दृश्य आहे. बाजूलाच डोंगर देखील आहेत. खूप आल्हाददायक वातावरण आणि अंडर 25 बिग बॅश ही टुर्नामेंट आपण पाहतात. न्यू एकविरा चषक खारबाव 2026 आयोजित ती भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा. वेलकम टू एव्हरीबडी. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील बॅकफुट पंच, खूप चांगला फटका. चेंडूचा डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार. प्रयागच्या बॅटमधून अप्रतिम क्लास चौकार आपण बघितला. ऑफ द मार्क धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर क्रिश. स्टेप आउट हा फटका खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा चौकार. गुड शॉट. डोक्यावरून चेंडूला पाठवलं होतं लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. अनदर गुड शॉट. 4 रन्स. धावा धावपल 8. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफिस टोस खेळलेला आहे. चेंडू झाला काऊ कॉर्नर कडे. एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धाव मिळेल प्रयागला. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 9 विदाउट लॉस. जय ब्राह्मणदेव भाटाळे आमच्यापासून दूर जाताना क्रिश मीडियम पेसर बॉलर.
स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेल्या 10 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. पुन्हा एकदा क्रिश. सफल होऊन हा फटका खेळलेला आहे. फाईन फटका खेळलेला आहे आणि चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. फोर्टीन विदाउट लॉस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाला ओळखून हा चेंडू टाकला होता. गोलंदाज क्रिश याने निर्धाव चेंडूची समाप्ती. अक्रॉस द लाईन होणं खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. धावपलकावर कायम आहे. 14. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्या संघासाठी प्रयाग आणि त्याचा सहकारी प्रेम. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टिक का चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावपलकावर प्लस केली जाईल. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 15. 15 नन फॉर 15. जय ब्राह्मणदेव भाटाळे. 38 धावांचे लक्ष पार करावं लागेल विजयाचं हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या पूल मधून एक टीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर क्रिश. हो चेंडू पाहतो आपण सोडून दिलेला आहे. अजून एक व्हाईट बॉल. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडूने वळण घेतला होता. अवांतर धावपलकावर जोडली जाईल. एक्स्ट्राची मदत होताना धावसंख्या पुढे जाईल 16. 16 विदाउट लॉस. चांगल्या धावा येताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतो आपण क्रिश तयार होईल बॉलिंग मार्कवर. चांगला फटका उडवलाय चेंडूला. पाठवले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चेंडूंमध्ये 18 धावा पूर्ण कराव्या लागतील. षटक क्रमांक 2 साठी गिरीश येतोय बॉलिंग मार्कवर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जाते. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात झालेली आहे. गिरीश तयार होईल बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण शिल्लक राहिलेले या सामन्यामध्ये. सोपं समीकरण आहे पण जास्त वेळ घ्यायची नाही कारण अजून आपल्याला सामने भरपूर खेळवायचे आहेत. यानंतर मयुरेश 11 भादवड आणि त्यांच्या विरुद्ध 15 मारुती काल्हेर अशी लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. नाणेफेक जिंकून मयुरेश 11 भादवड संघ कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगली भागीदारी झालेली 20 धावांची. महत्वपूर्ण भागीदारी महत्वाच्या सामन्यामध्ये. कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. ही जमेची बाजू.
बघा अशा प्रकारचे वारे शारजा दुबई येथे वाहताना आपण नेहमीच बघितलेले आहेत. कदाचित चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहे. ओ पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल आणि चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हाय तर उत्तुंग षटकार. ओव्हर द विकेट. ओ चांगला फटका, स्विंग केलेला आहे चेंडूला. गाव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणारा प्रयागच्या बॅट मधून विजय षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक झून अंदुरकी बी.